आवाज येतोय सगळ्यांना? साऊंड क्लिअर आहे? चेक करा बेटा. आपण आज इलेक्ट्रोस्टॅटिक्स कंटिन्युएशन मध्ये पुढचं कंप्लीट करून घेऊया. कॅपॅसिटर वाला सेक्शन जो आहे तो आधी कंप्लीट करून घ्या. सो काल पोटेन्शियल वाला पॉइंट आपण डिस्कशन मध्ये आणला होता की हाऊ वी कॅन गेट अ पोटेन्शियल. तर पोटेन्शियलशी रिलेटेड लक्षात घ्या, पोटेन्शियलशी रिलेटेड जो जेईड आणि नीट वाल्यांसाठी इम्पॉर्टंट असू शकतो तो पार्ट मी इथे डिस्कस करतोय की असा एक स्पेरिकल शेल आहे. हा स्पेरिकल शेल आहे. जो स्पेरिकल शेल आहे या स्पेरिकल शेलवर समजा चार्ज वर जो चार्ज असेल तो चार्ज क्यू आहे. हा जो स्पेरिकल शेल असेल त्या स्पेरिकल शेलवरचा चार्ज जो आहे तो क्यू आहे आणि या स्पेरिकल शेलची रेडियस आर आहे. ऑब्वियसली पोटेन्शियल इनसाइड अँड ऑन दी सरफेस, इनसाइड अँड ऑन दी सरफेस ह्या दोघांच्या विषयी जर आपण बोललो, इनसाइड अँड ऑन दी सरफेस, तर फॉर्म्युला येणार बेटा 1/4πε0 Q डिवाइडेड बाय कैपिटल आर. करेक्ट है क्या? चेक करा. 1/4πε0 Q डिवाइडेड बाय कैपिटल आर. हा झाला याचा पोटेन्शियल. हा झाला याचा पोटेन्शियल. बट इन टर्म्स ऑफ समजा सिग्मा जर मला आन्सर द्यायचा असेल, इन टर्म्स ऑफ सिग्मा, तर सिग्मा जो असतो तो असतो चार्ज पर युनिट एरिया. स्पेरिकल शेल असल्यामुळे 4πr² यायला पाहिजे. सो आपण कुठे ना कुठे चार्जला रिप्लेस करू शकतो 4πr² आणि सिग्मानी. तर हाच पोटेन्शियलचा फॉर्म्युला तुम्हाला जो मिळणार आहे या केसमध्ये है ना, 4πε0 4π कॅन्सल होतोय म्हणजे सिग्मा काय मिळतो? सिग्मा बाय एप्सिलॉन नॉट. करेक्ट आहे काय? चेक करा. सिग्मा बाय एप्सिलॉन नॉट. 4π कॅन्सल झाला, एक आर कॅन्सल झाला. सिग्मा बाय एप्सिलॉन नॉट हे मिळू शकतं की आणि काय वेगळं मिळेल? एक आर राहील नाही का? सिग्मा आर बाय एप्सिलॉन नॉट. सिग्मा आर बाय एप्सिलॉन नॉट. बघा, चेक करा बेटा, हा कॅल्क्युलेशन्स करून बघा. करेक्ट आहे. सिग्मा आर बाय एप्सिलॉन नॉट. आता जर मी असाच एक पॉइंट बाहेर घेतला, असाच एक पॉइंट समजा मी बाहेर घेतला आणि ज्याला मी आर म्हटलं डिस्टन्स, हा कुठेतरी एक पॉइंट कन्सिडर करूया. चला हा पॉइंट ए कन्सिडर करा. इथलं पॉइंट ए वरचं जे पोटेन्शियल आहे म्हणजे ज्याला मी आउटसाइड बद्दल बोलेल, तर आउटसाइडचं पोटेन्शियल मिळतं मला 1/4πε0 Q डिवायडेड बाय स्मॉल आर. पण जर मी सिग्माची टर्म ठेवण्याचा प्रयत्न केलाच तर 1/4πε0 आणि वर मिळेल मला सिग्मा 4πr² आणि खाली स्मॉल आर मिळालाय इज इक्वल टू सिग्मा r² डिवायडेड बाय स्मॉल आर. सिग्मा r² डिवायडेड बाय स्मॉल आर आणि खाली असणार एप्सिलॉन नॉट. हे दोन फॉर्म्युले तुमच्या लक्षात राहू शकतात का? फक्त जरा एकदा चेक करा. ह्या दोन फॉर्म्युले तुमच्या लक्षात राहू शकतात का? फक्त चेक करा. मी एक प्रॅक्टिस म्हणून इथे एक एक्झाम्पल मी तुमच्या समोर देतोय. यावर चार्ज क्यू आहे आणि याचा सरफेस चार्ज डेन्सिटी सिग्मा आहे. रेडियस ए आहे आणि हा जो पॉइंट आहे हा सेंटर पासून बी डिस्टन्सवर आहे. सांगा इथला पोटेन्शियल किती येणार बेटा इन टर्म्स ऑफ सिग्मा? सो सिग्मा ए बाय एप्सिलॉन नॉट. पण जर मी या पॉइंट बद्दल बोलेल तर इथलं पोटेन्शियल किती असेल? सिग्मा ए चा स्क्वेअर डिवायडेड बाय एप्सिलॉन नॉट टाइम्स बी. हो की नाही? बघा एकदा, कारण याच्याशी रिलेटेड जे असतील क्वेश्चन्स कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी आपल्याला इम्पॉर्टंट आहेत. कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी इम्पॉर्टंट आहेत. असा एक क्वेश्चन जो आलेला आहे याच्या आधी, त्याच्यावर पण आपण पोहोचूया. तर जनरल सेन्स मध्ये सांगायचं झाल्यास हा पोटेन्शियलचा नवीन फॉर्म्युला तुम्हाला दिसेल जो कॉम्पिटेटिव्ह एक्झामला विचारण्याचे चान्सेस वाढतात.
नंतर समजा माझ्याकडे 3 स्पियर्स आहेत. हा एक स्पियर आहे, सेकंड स्पियर, थर्ड स्पियर, असे 3 स्पियर्स कन्सिडर करतोय मी. या स्पियरचं नाव ए, हा बी आणि हा सी. यावर चार्ज फर्स्ट वर चार्ज क्यू ए आहे, सेकंड वर चार्ज क्यू बी आहे आणि थर्ड वर चार्ज क्यू सी आहे. क्वेश्चन असा आहे की पोटेन्शियल ऑफ ए किती, म्हणजे सिंपल नीट लेवलचा क्वेश्चन मी तयार करून देतोय. पोटेन्शियल ऑफ ए किती. आता ए म्हटलं तर हा कुठला तरी, समजा हा पॉइंट मी चूज केला, हा जो पॉइंट आहे, हा पॉइंट, या पॉइंटला ए म्हणूया, चला काय अडचण नाही. पोटेन्शियल ऍट ए किती. ए पॉइंट याच्या रेडियस पण देणं गरजेचं होतं, तर रेडियसला ए बी सी यूज करा. ए, याची दुसऱ्याची रेडियस बी आणि तिसऱ्याची रेडियस सी. इन टर्म्स ऑफ सिग्मा द्यायचं असेल तर सिग्मा द्या, पण सिग्माच्या ऐवजी आता सिग्माची इन्फॉर्मेशन दिलेली नाही. चार्ज क्यू ए क्यू बी क्यू सी दिलेला आहे, म्हणजे चार्जच्या टर्म मध्ये आपण बोलूया. असं होऊ शकतं का बेटा, बघा बरं. 1/4πε0, कारण जे काही लिहिणार आहे त्यामध्ये 1/4πε0 कॉमन निघणार आहे. पोटेन्शियल, इथलं पोटेन्शियल किती, तर पहिला या स्पियरमुळे बघा 1/4πε0 चार्ज डिवायडेड बाय रेडियस प्लस हा जो पॉइंट आहे या बी स्पियरच्या आतमध्ये आहे, आणि या बी स्पियरच्या आतमध्ये असल्यामुळे ह्या बी वर जो चार्ज आहे, या बी वर जो चार्ज आहे त्यांनी जे पोटेन्शियल क्रिएट केलं ते सगळीकडे कॉन्स्टंट असेल की नाही. म्हणजे इथे मी काय लिहू, तुम्ही जर बघितलं तर हा पॉइंट इथे दिसतोय मला, ज्याला मी ए म्हटलं होतं, आणि हा जो मोठा स्पियर दिसतोय बी, तर बीच्या आतमध्ये आहे. आणि मी तुम्हाला आता सांगितलं तर स्पेरिकल शील्डच्या आतमध्ये पोटेन्शियल कॉन्स्टंट असेल, तर कॉन्स्टंट म्हणजे काय, प्रत्येकाने इंडिव्हिज्युअलनी तिथे तयार केलेलं पोटेन्शियल आहे. म्हणजे इंडिव्हिज्युअलनी पोटेन्शियल तयार केलं म्हणजे काय, पहिल्या स्पियरनी पोटेन्शियल तयार केलं 1/4πε0 चार्ज डिवायडेड बाय रेडियस. आता जो बी स्पियर आहे त्या बी स्पियरनी आतमध्ये पोटेन्शियल कॉन्स्टंट ठेवला, तर या बी स्पियरला इंडिव्हिज्युअल ट्रीट केला असता, तर 1/4πε0 चार्ज डिवायडेड बाय त्याची रेडियस. आणि जो सी स्पियर आहे त्या सी स्पियरच्या आतमध्ये हा पॉइंट आहे, सी स्पियरच्या आतमध्ये हा पॉइंट आहे, म्हणजे चार्ज डिवायडेड बाय दॅट रेडियस. आता समजा जर मी बी बद्दल बोलतोय 1/4πε0, तर हा जो ए दिसत होता, या ए पासनं हा जो दुसरा स्पियर आहे ज्यावर मी पॉइंट घेतोय, चला हा पॉइंट घेतोय मी बी, तर हा जो पॉइंट दुसऱ्या स्पियरवर दिसतोय बी स्पियरवर, हा बी डिस्टन्सवर आहे आणि यावर चार्ज आहे. तर स्पियर ए नी इथे किती पोटेन्शियल तयार केलं, तर तुम्ही याला इंडिव्हिज्युअल स्पियर म्हणून ट्रीट करा. या स्पियरचं पोटेन्शियल बी डिस्टन्सवर असतं, चार्ज डिवायडेड बाय डिस्टन्स प्लस. पण हा जो पॉइंट आहे हा पॉइंट तर त्या दुसऱ्या स्पियरवर आहे, म्हणजे चार्ज डिवायडेड बाय रेडियस. आणि हा जो दुसरा पॉइंट आहे हा तिसऱ्या स्पियरच्या आतमध्ये आहे, चार्ज डिवायडेड बाय रेडियस. आता पॉइंट सी वर मला पोटेन्शियल पाहिजे इथलं, तर व्हीसी 1/4πε0. पहिल्या स्पियर पासून हे डिस्टन्स सी आहे, म्हणजे चार्ज डिवायडेड बाय सी, कारण ए जो होता त्या ए पासून हा जो पॉइंट आहे सी डिस्टन्सवर आहे, ज्याला आपण सी मोठा सी म्हटलं असेल समजा, इथे सी डिस्टन्सवर आहे. तर डिस्टन्स प्लस चार्ज बी, सेंटर पासूनच डिस्टन्स मोजायचा, आणि चार्ज सी डिवायडेड बाय सेंटर पासूनच डिस्टन्स मोजायचा. तर हे रेडियस असल्यामुळे एबीसी दिसतात तुम्हाला इथे. ठीक आहे, समजलं का बघा. पोटेन्शियल हे स्केलर क्वांटिटी प्रमाणे ऍड करायचं. पण याच्या आधीचा जो मी आर्टिकल तुम्हाला सांगितलाय, हा जो आर्टिकल सांगितला तुम्हाला लक्षात आलंच लिहिते. तर इथे समजा याचा पोटेन्शियल जर मी विचार केला असता, तर याचं पोटेन्शियल व्ही इज इक्वल टू आहे ना 1/4πε0 क्यू डिवायडेड बाय त्याची रेडियस असती.
पण इथे जर म्हटलं तर 1/4πε0 क्यू डिवायडेड बाय ते जे आत्ताचं डिस्टन्स आहे सेंटर पासून ते डिस्टन्स घ्यावं लागेल आपल्याला. थोडं असं लॉजिक वापरायचं आहे. चला ठीक आहे. मी दुसरं आपण बोलायला सुरू करूया कपॅसिटर बद्दल. कपॅसिटर बद्दल आपण बोलूया. तर कपॅसिटर ही जी आहे एक अरेंजमेंट आहे. अरेंजमेंट म्हणजे काय ते लक्षात घ्या. एक मेटल कंडक्टर जो असतो त्याच्यावर जर मी चार्ज दिला तर याचं पोटेन्शियल वाढतं, हे लक्षात आलंय. पण याच्या सराउंडिंग मध्ये जी इलेक्ट्रिक फील्ड आहे त्या इलेक्ट्रिक फील्ड मध्ये इलेक्ट्रिक एनर्जी स्टोअर्ड झाली असेल. एनर्जी स्टोअर्ड झाली असेल तर आता एनर्जी स्टोअर्ड किती झाली असेल, तर याच्या आधी एक आर्टिकल असतो जो बोर्ड मध्ये तुम्हाला आहे, पण की एखादा जर कंडक्टर असेल त्या कंडक्टरवर जर चार्ज असेल तर त्याच्या सराउंडिंग मध्ये जी एनर्जी डेन्सिटी असते ती असते हाफ ऑफ इप्सिलॉन नॉट ई स्क्वेअर, एवढी एनर्जी डेन्सिटी असते, किंवा सिग्मा स्क्वेअर डिवायडेड बाय ट्वाइस ऑफ इप्सिलॉन नॉट. सिग्मा स्क्वेअर डिवायडेड बाय ट्वाइस ऑफ इप्सिलॉन नॉट, हे दोन फॉर्म्युले आहेत. बरं, आता याची कपॅसिटी, चार्ज होल्डिंग कपॅसिटी वाढवण्याकरता असं लक्षात आलंय की दुसरा एक कंडक्टर ज्याला ग्राउंड केलेला आहे त्याला जर इथे कनेक्ट केलं किंवा त्याला जर इथे जवळ आणलं तर याची चार्ज होल्डिंग कपॅसिटी वाढते, कारण की हा पॉझिटिव्ह इथे निगेटिव्ह इंड्यूस करतो आणि निगेटिव्ह इंड्यूस केल्यामुळे इथलं पोटेन्शियल कमी होते. याचं पोटेन्शियल जर कमी झालं तर याची चार्ज स्टोरिंग कपॅसिटी वाढते असं लक्षात आलंय. म्हणजे काय, मी सांगण्याचा उद्देश आहे की चार्ज प्रपोर्शनल टू व्ही हा कॉन्सेप्ट आहे. पण सिंगल कंडक्टरच्या ऐवजी दोन कंडक्टर जर मी वापरले तर मला जास्त चार्ज स्टोरेज कपॅसिटी मिळू शकते. क्यू इज इक्वल टू आपण शिकलो आजपर्यंत सीव्ही. सो सी इज इक्वल टू किती मिळतं बेटा, क्यू डिवायडेड बाय व्ही, राईट. सी इज इक्वल टू क्यू डिवायडेड बाय व्ही. हा झाला फॉर्म्युला कपॅसिटन्सचा. आता आपल्याला जे कपॅसिटन्स आहे त्यामधला बेसिक पार्ट जो आहे तो आहे पॅरलल प्लेट कपॅसिटरचा. इथनं पुढचं जे मी लिहून देतोय पॅरलल, सिरीज वगैरे साठी ते फार महत्वाचं आहे, ते तुम्ही नोट डाऊन करून ठेवायचं. पॅरलल प्लेट कपॅसिटर म्हणजे तुमचा जो फोकस असेल तो पॅरलल प्लेट कपॅसिटर मोस्टली स्पेरिकल आणि सिलेंड्रिकल ह्या दोन कपॅसिटर्सवर जर म्हटलं तर जेई मेन्स लेवलला क्वेश्चन येण्याचे चान्सेस असतात, नीटला थोडेसे कमी असतात. त्यातल्या त्यात बरीचशी मुलं पॅरलल प्लेट कपॅसिटरला फक्त सिरीज, पॅरलल वगैरे स्टडी करतात, तर तसं नाही. एनर्जीशी रिलेटेड क्वेश्चन असू शकतो किंवा चार्जिंग डिस्चार्जिंगचा असू शकतो, तर ते आपण एक एक करून बघूया. पॅरलल प्लेट कपॅसिटर मध्ये दोन कपॅसिटर प्लेट्स, समजा ही एक प्लेट आणि ही दुसरी प्लेट अरेंज केली आहे मी. आता ह्या केसमध्ये दोन्ही प्लेट ज्या आहेत त्या अनइक्वल दाखवल्यात मी. ही एक प्लेट आहे, ही दुसरी प्लेट आहे. या प्लेटवर मी पॉझिटिव्ह चार्ज दिलाय आणि या प्लेटवर मी निगेटिव्ह चार्ज दिला, तर आता लक्षात घ्या काय होतंय की जेव्हा आपण कनेक्ट करतो तर यावर जेवढे पॉझिटिव्ह आहेत, हा दुसरा ग्राउंड केलेला असतो, तर 1 2 3 4 5 6, तर 1 2 3 4 5 6 एवढंच घ्या. म्हणजे इफेक्टिव्ह एरिया जर म्हटलं ना आपण, तर इफेक्टिव्ह एरिया वाईज हा जो एरिया मी दाखवला एक्स्ट्रा, हा एरिया आणि हा जो एरिया दाखवलाय नॉट युजफुल, हे का बोलतोय लक्षात घ्या. याचा एरिया समजा A1 असेल आणि याचा एरिया ऑफ प्लेट A2 असेल आणि या दोघांच्या मधलं डिस्टन्स समजा D असेल, तर क्वेश्चन काय येतो, कपॅसिटन्सचा फॉर्म्युला तुम्हाला माहित आहे, AK इप्सिलॉन 0 डिवायडेड बाय D. मग आता या पॅरलल प्लेटची कपॅसिटी किती घेऊ, कारण मी ही प्लेट दुसरी एरिया A2 दाखवली होती. तर मी आता काय सांगितलंय, ज्या प्लेटवर पॉझिटिव्ह चार्ज दिले त्याचा एरिया बघायचा तुम्ही, कारण हे जे आपण कपॅसिटन्स काढतोय तो कपॅसिटन्स त्या प्लेटचा काढत असतो ज्यावर पॉझिटिव्ह चार्ज आहे, कारण या पॉझिटिव्ह चार्जनी हे निगेटिव्ह चार्जेस इंड्युस्ड केले आहे. ही जी दुसरी प्लेट आहे जी ग्राउंडला कनेक्ट केलेली आहे त्या प्लेटचा फक्त आणि फक्त पर्पज एवढा आहे की याच्यामुळे इथलं पोटेन्शियल कमी होते आणि पोटेन्शियल कमी झालं की यावर एक्स्ट्रा चार्जेस अक्युमुलेट होण्यास मदत होऊ शकते. तर इथे एरिया आपल्याला काय द्यावं लागेल, A1. एरिया किती द्यावा लागेल, A1. म्हणजे या एक्झाम्पलला सूट करण्याकरता आपण म्हणू शकतोय की कपॅसिटन्स ऑफ दिस काइंड ऑफ सिस्टम इज
A1 K इप्सिलॉन नॉट बाय डी. आता के कोण, तर याच्यामध्ये जर मी एखादं मटेरियल इन्सर्ट केलं असतं तर त्या मटेरियलचा डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट जो असतो दॅट कॉन्स्टंट इज कॉल्ड ॲज के. दॅट कॉन्स्टंट इज कॉल्ड ॲज के. सो दिस वे वी हॅव व्हॉट, पॅरलल प्लेट कॅपॅसिटर. हा झाला एक पार्ट, म्हणजे हा जो कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी म्हणतोय मी, हा एक पार्ट. सेकंड पार्ट, आपल्याला आता सांगायचं असते फोर्स. फोर्स ऑन प्लेट ऑफ कॅपॅसिटर. प्लेट ऑफ कॅपॅसिटर, फोर्स ऑन प्लेट ऑफ कॅपॅसिटर. आता कॅपॅसिटरच्या प्लेटवर फोर्स किती, तर त्याच्याकरता असं बघूया. ह्या दोन प्लेट्स आहेत, ह्या दोन प्लेटचा विचार करायचा. आणि या दोन प्लेटचा विचार करत असताना ह्या प्लेटला समजा मी पॉझिटिव्ह चार्ज दिलाय, तर ऑब्विसली यावर निगेटिव्ह चार्ज इंड्युस्ड होतो. याला ग्राउंड केलेलं असते. तर काय होते ते लक्षात घ्या. ही जी फर्स्ट प्लेट आहे, ह्या फर्स्ट प्लेटमुळे इथे इलेक्ट्रिक फील्ड तयार झाली असेल. इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू पॉझिटिव्ह प्लेट. ठीक आहे, म्हणजे आता सीन असा काहीतरी दिसेल आपल्याला समोर. तो असा दिसेल की समजा इथे ही प्लेट आहे, या प्लेटची इलेक्ट्रिक फील्ड इथे आहे, आणि इथला जो चार्ज मायनस क्यू दिसतोय मला, यावर फोर्स जनरेट होईल. एफ इज इक्वल टू मॅग्निट्यूड किंवा मायनस क्यू आणि ई. त्यामुळे याची डायरेक्शन मी देऊन दिली इलेक्ट्रिक फील्डच्या अपोजिट. मग आता एफ इज इक्वल टू मायनस क्यू. इलेक्ट्रिक फील्ड किती, तर इलेक्ट्रिक फील्डचा फॉर्म्युला असतो इलेक्ट्रिक फील्ड ई इज इक्वल टू इनसाइड अ प्लेट, म्हणजे जो कॅपॅसिटरच्या ज्या प्लेट्स आहेत त्याच्या आतमध्ये सिग्मा बाय ट्वाइस इप्सिलॉन नॉट. हे लक्षात ठेवायचं. इलेक्ट्रिक फील्ड बिटवीन द प्लेट्स it will be sigma by twice epsilon naught. It will be sigma divided by twice epsilon naught. तर इथे आपल्याला देता येईल सिग्मा डिवायडेड बाय ट्वाइस इप्सिलॉन नॉट. आता जर याच्या आतमध्ये मटेरियल असतं कुठलं, तर इप्सिलॉन नॉट के दिला असतं तुम्ही. सो मायनस क्यू बाय 2 इप्सिलॉन नॉट. आणि सिग्माचा मिनिंग चार्ज पर युनिट एरिया. चार्ज पर युनिट एरिया असतो. ठीक आहे. सो फॉर्म्युला काय मिळाला बघा, -1/2 क्यू स्क्वेअर बाय ए इप्सिलॉन नॉट. हा झाला बेटा फोर्स, हा झाला फोर्स. क्यू स्क्वेअर बाय ट्वाइस ए इप्सिलॉन नॉट. आणि फोर्स कुठे, तर या प्लेटला इकडे ओढला जाईल, ही प्लेट इकडे ओढला जाईल. हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा, हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. किंवा तुम्हाला जर वाटत असेल की इन टर्म्स ऑफ इलेक्ट्रिक फील्ड द्यावा, म्हणजे हे एक ऑप्शन असू शकतं. जेई वाल्यांसाठी मी प्रॉमिनंटली आता बोलतोय की जेई वाल्यांसाठी समजा हा फोर्सचा फॉर्म्युला मिळाला, तर मला एक सांगा, ई इज इक्वल टू सिग्मा बाय ट्वाइस इप्सिलॉन नॉट आहे. म्हणजे सिग्मा इज इक्वल टू ट्वाइस इप्सिलॉन नॉट टाइम्स कॅपिटल ई आहे. सिग्मा म्हणजे चार्ज पर युनिट एरिया असतो, ट्वाइस इप्सिलॉन नॉट कॅपिटल ई. तर चार्जचा मिनिंग होईल ट्वाइस इप्सिलॉन नॉट कॅपिटल ई टाइम्स ए. इथे क्यू स्क्वेअर झाला, म्हणजे एफ इज इक्वल टू -1/2 खाली ए इप्सिलॉन नॉट ॲज इट इज. क्यूचा स्क्वेअर, क्यूचा स्क्वेअर किती, तर 4 इप्सिलॉन नॉटचा स्क्वेअर, ई चा स्क्वेअर आणि ए चा स्क्वेअर. म्हणजे फोर्सची व्हॅल्यू साधारण काय मिळू शकली असती इथे, ट्वाइस काय चुकतं इथे, म्हणजे मला असं वाटतं काहीतरी थोडंसं गडबड होतंय. आता नंबर मध्ये कुठेतरी चुकतंय बघा. क्यू स्क्वेअर क्यू बाय ए चार्ज पर युनिट एरिया. ट्वाइस ए इप्सिलॉन नॉट जर कॅन्सल झाला असता, टूशी रिलेटेड काहीतरी प्रॉब्लेम जातोय, जरा बघा बरं, चेक करा बेटा. सिग्मा बाय ट्वाइस इप्सिलॉन नॉट
twice epsilon naught E charge per unit area twice A epsilon naught E charge चा स्क्वेअर 4 epsilon naught square E square करेक्ट है. याला 2 चा काहीतरी इश्यू येतोय. एक मिनिट. काहीतरी गडबडतंय बेटा. इथे ना 2 यायलाच नाही पाहिजे. ऍक्च्युली 1/2 यायला पाहिजे. This is electric field created by those charges and electric field is near a charge conductor. म्हणजे ड्यू टू पॉझिटिव्ह प्लेट म्हटलं तर सिग्मा बाय ट्वाइस एप्सिलॉन नॉटच येईल. इलेक्ट्रिक फील्ड थिन शीट ऑफ चार्ज जे होतं थिन शीट ऑफ चार्ज त्यामुळे सिग्मा बाय ट्वाइस एप्सिलॉन नॉट सिग्मा चार्ज पर युनिट एरिया एव्हरीथिंग इज करेक्ट. इथे कुठेतरी बिघडतंय काम. म्हणजे समजा जर मी असं घेतलं असतं -1/2 चार्ज Q इज इक्वल टू समजा CV घेतला असता डिवाइडेड बाय A एप्सिलॉन नॉट CV C इज इक्वल टू A एप्सिलॉन नॉट बाय D आला असता. A एप्सिलॉन नॉट बाय D आला असता आणि V E टाइम्स D आला असता. याचा स्क्वेअर झाला असता. DD कॅन्सल झाला असता. -1/2 A एप्सिलॉन नॉट कॅपिटल E स्क्वेअर आला असता इथे. पण आधीच्यानी पण यायला पाहिजे होतं. ठीक आहे. थोड्या करता बघा. काय ना वेळ घालण्यात अर्थ नाही. इथे फोर्सचा हा फॉर्म्युला कसा आलाय तो चेक करा एकदा. आणि मी जर CV Q इक्वल टू CV जो फॉर्म्युला आपल्याकडे आहे त्यावरनं जर मी ट्राय केला C कपॅसिटन्स A एप्सिलॉन नॉट बाय D आणि E इज इक्वल टू V बाय D असतो तर V इज इक्वल टू ED त्याप्रमाणे मी आणलं इथे. तर हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. त्यानंतर स्पेरिकल कपॅसिटर जे असतात स्पेरिकल कपॅसिटर्स करता स्पेसिफिकली तुम्हाला जे लक्षात ठेवायचं आहे ह्या काही कंडिशन्स ज्या मी देतोय त्या बघून घ्या. हा जो स्पेरिकल कपॅसिटर इथे दिसतोय 2 स्पेरिकल शेल दिसत आहेत. तर एकाची रेडियस समजा A आहे आणि दुसऱ्याची रेडियस समजा B आहे. तर एक प्लेटला ग्राउंड करणं गरजेचं असतं. तर समजा याला मी ग्राउंड केलं. याची कपॅसिटी असणार 4 एप्सिलॉन 0 A इंटू B डिवायडेड बाय मोठा स्पिअरचा रेडियस मायनस छोटा रेडियस. ठीक आहे. ही एक केस. हा फॉर्म्युला तुम्ही लर्न करून ठेवायचा. सेकंड केस, जर मी स्पिअर तसाच घेतलाय स्पेरिकल कपॅसिटर घेतलाय पण मी ग्राउंड आतल्याला केलंय. ग्राउंड मी जर आतल्याला केलंय तर आतल्याला ग्राउंड केल्यामुळे काय होतं लक्षात घ्या. कपॅसिटन्स इज इक्वल टू हे दोघं मिळून स्पेरिकल कपॅसिटर म्हणून काम करतात. पण
चार्ज डिस्ट्रीब्युशन अशा पद्धतीने होते की या स्पिअरला आउटर साइडला पण चार्ज मिळतोय, त्यामुळे या कपॅसिटरचा याचा कपॅसिटन्स 4πε0b. लक्षात घ्या, समजा माझ्याकडे हा एक स्पिअर आहे, या स्पिअरची रेडियस फॉर एक्झाम्पल ए आहे, यावर मी चार्ज दिलाय आणि चार्ज किती दिलाय तर समजा मी चार्ज क्यू दिलाय, तर यावरचं पोटेन्शियल किती आहे तर समजा व्ही. मग कपॅसिटन्स किती असेल सी इज इक्वल टू क्यू डिवायडेड बाय व्ही. आता तुम्हाला हे माहिती आहे की पोटेन्शियल जे असेल स्पेरिकल शेलचं ते किती असते 1/4πε0 क्यू डिवायडेड बाय रेडियस त्याचा. सो सी इज इक्वल टू क्यू क्यू कॅन्सल होऊन 4πε0 आर झाला. म्हणजे जर समजा तुम्ही एक स्पेरिकल कपॅसिटर घेतला, म्हणजे एक स्पिअर घ्या, एक सॉलिड स्पिअर घ्या किंवा हॉलो स्पेरिकल शेल घ्या, कंडक्टर जो आहे त्यामध्ये सी इज इक्वल टू क्यू बाय व्हीच फॉर्म्युला आहे. पण मी क्यू वाढवला की व्ही वाढतो, आणि तुम्हाला इथे क्यू आणि व्हीच्या व्हॅल्यूज जर प्लेस केल्या तुम्ही तर तुम्हाला 4πε0 आर मिळतो. म्हणजे कपॅसिटन्स हा स्पेरिकल शेलचा कशावर डिपेंड आहे, त्याच्या फिजिकल पॅरामीटर्सवर डिपेंड आहे. कारण तुम्हाला माहित आहे 4πε0 कॉन्स्टंट आहे आणि ही रेडियस आली इथं. तर एवढं न लक्षात ठेवता तुम्हाला जे फायनलाइज जर बघायचं असेल की ग्राउंड आत केलंय की बाहेर केलंय, तर ग्राउंडिंग याला जे असेल ते आतमध्ये केलं असेल तर याला सॉल्व्ह केल्यानंतर 4πε0 बी स्क्वेअर डिवायडेड बाय बी मायनस ए. वर जर म्हटलं तर ए बी होता, आता इथे बी स्क्वेअर आला. नंतर समजा थर्ड केस, या थर्ड केस मध्ये परत सेम सिच्युएशन मी टाकतो इथे. समजा हा रेडियस ए आणि हा रेडियस बी. आता काय करूया, याला कनेक्ट केला, दोन जे स्पिअर आहे त्या दोन स्पिअरला कनेक्ट केला, तर कपॅसिटन्स सरळ सरळ 4πε0 बी सांगायचा. आणि लास्ट केस, जर माझ्याकडे दोन स्पिअर आहेत, हा एक स्पिअर आहे आणि हा एक दुसरा स्पिअर मी इथे घेतो. हा जो स्पिअर आहे आणि हा जो दुसरा स्पिअर आहे, या दोघांच्या मध्ये मी कनेक्शन दिलंय, कनेक्टेड. तर याचा रेडियस समजा मोठा आहे तर बी, याचा रेडियस ए कन्सिडर करतोय, तर इथे कपॅसिटन्स दाखवायचं 4πε0 ए प्लस बी. हे दोघं एकमेकांना पॅरलल कनेक्टेड आहे अशा पद्धतीने काम करतील. तुम्हाला सिरीज दिसत असेल, पण सिरीज आणि पॅरलल मध्ये जो फरक असतो तो लक्षात घ्या. पॅरलल मध्ये पोटेन्शियल डिफरन्स सेम असतो, पोटेन्शियल सेम. चार्ज तोपर्यंत फ्लो होईल यांच्यामध्ये जोपर्यंत या दोघांचं पोटेन्शियल सेम होत नाही. आता या दोघांचं पोटेन्शियल सेम झालं म्हणजे हे दोघं एकमेकांना आहेत पॅरलल, एकमेकांना आहेत पॅरलल मध्ये. तसंच सिलेंड्रिकल जो शेल असतो, सिलेंड्रिकल जो कपॅसिटर असतो, त्या सिलेंड्रिकल कपॅसिटरची सिलेंड्रिकल जो कपॅसिटर असेल त्याच्याकरता समजा असा असेल, आतलं रेडियस याचं ए असेल आणि बाहेरचं रेडियस याचं समजा बी असेल, ए आणि बी असेल, तर कपॅसिटन्स ट्वाइस πε0 एल, एल म्हणजे याची लेंथ समजा, डिवायडेड बाय एल एन, मोठा डिवायडेड बाय छोटा, मोठा डिवायडेड बाय छोटा. या पद्धतीने इथे करायचंय तुम्हाला. सो ट्वाइस πε0 एल, एल एन मोठा डिवायडेड बाय छोटा. बऱ्याचदा काय होते की इन्फायनाइट लेंथ वाला जर कॉन्सेप्ट आला, इन्फायनाइट लेंथ वाला, तर कपॅसिटन्स पर युनिट लेंथ 2πε0 डिवायडेड बाय एल एन बी बाय ए. तुम्ही हे फॉर्म्युले तयार करून ठेवायचे किंवा लक्षात ठेवायचे. आता कपॅसिटरवर नेक्स्ट लेवलचे क्वेश्चन्स काय येऊ शकतात, तर मोस्टली पॅरलल प्लेट वाले. त्या पॅरलल प्लेटसाठी एक मी शॉर्टकट फॉर्म्युला इथे देतोय की समजा दोन प्लेट्स असतील आणि या दोन प्लेट्सच्या मध्ये जर समजा डायइलेक्ट्रिक इन्सर्ट केला असेल, हा एक डायइलेक्ट्रिक असेल, हा दुसरा डायइलेक्ट्रिक असेल, हा तिसरा असेल,
असे नंबर ऑफ डायइलेक्ट्रिक्स टाकले, ह्या दोघांच्या मधली जी थिकनेस डिस्टन्स आहे दॅट इज डी, याची थिकनेस T1, याचा कॉन्स्टंट K1, याची थिकनेस T2, याचा कॉन्स्टंट K2, सो ऑन. कपॅसिटन्स लिहायचा A0 डिवायडेड बाय D मायनस, आता D मायनस किती, T1 प्लस T2 प्लस सो ऑन प्लस Tn प्लस T1 बाय K1 प्लस T2 बाय K2 प्लस सो ऑन Tn बाय Kn. हा फार मोठा फॉर्म्युला दिसतोय, एक दोघांसाठी आपण ट्राय करूया. ही कपॅसिटरची प्लेट, याच्या आतमध्ये एक डायइलेक्ट्रिक इन्सर्ट केली आणि ही दुसरी डायइलेक्ट्रिक इन्सर्ट केली. जशा दोन प्लेट्स आहेत समजा, ह्यांच्यामधलं डिस्टन्स D आहे, याची थिकनेस T1 आहे, डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट K1, याची थिकनेस T2, डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट K2. कपॅसिटन्स A0 डिवायडेड बाय D मायनस T1 प्लस T2 प्लस T1 बाय K1 प्लस T2 डिवायडेड बाय K2. ठीक आहे. आता समजा असंच जर एक्झाम्पल आपण कंटिन्यू करत गेलो असतो, तर ही एक स्लॅब आणि ही दुसरी स्लॅब, अशा दोन स्लॅब्स आहेत आणि ह्या दोन स्लॅब्सला इथे पॅरलल प्लेट्सच्या मध्ये टाकलंय. याची थिकनेस T1 आहे, याची थिकनेस T2 आहे, याचा कॉन्स्टंट K1 आहे, याचा कॉन्स्टंट K2 आणि या दोघांच्या मधलं डिस्टन्स D आहे. आता मला एवढं कळतंय की T1 प्लस T2 चा मिनिंगच D होतो, म्हणजे माझ्याकडे कपॅसिटन्स राहणार A0 डिवायडेड बाय D मायनस, जेव्हा मी T1 प्लस T2 करतो तर ते दोघं मिळून D होतात, प्लस T1 बाय K1 प्लस T2 डिवायडेड बाय K2. तर A0 डिवायडेड बाय T1 बाय K1 प्लस T2 बाय K2 हे झालंय. तसंच जर आणि विचार केला, समजा ह्या दोन प्लेट्स एकमेकांना इक्वली डिवाइड करतात, म्हणजे समजा D/2 आणि D/2, ह्याचा कॉन्स्टंट K1, ह्याचा कॉन्स्टंट K2. कपॅसिटन्स A0 डिवायडेड बाय D मायनस T1 T2 चं ऍडिशन केलं तर D होते, प्लस D बाय K म्हणजे D/2 K1 प्लस D/2 डिवायडेड बाय K2. A0 काय राहणार बघा, डिवाइड बाय D कॉमन राहील, 1/2 1 बाय K1 प्लस 1 बाय K2. सो A0 डिवायडेड बाय D K1 प्लस K2 आणि इथे ट्वाइस K1 K2. सो इथे A0 डिवायडेड बाय D ट्वाइस K1 K2 डिवायडेड बाय K1 प्लस K2. याचा अर्थ असा A0 बाय D, आणि याला म्हणू शकता तुम्ही डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट K. नवीन डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट किती, म्हणजे या दोघांना मी रिप्लेस केलं सिंगल डायइलेक्ट्रिकनी, तर तो सिंगल डायइलेक्ट्रिक K असायला पाहिजे होता. तर मला ह्यांनी जे रिझल्ट दिला तो रिझल्ट हा सुद्धा देऊ शकतोय. ते सिरीज पॅरलल वाले कॉम्बिनेशन्स इथे येऊ शकतात किंवा ह्या टाइप मध्ये एक क्वेश्चन असू शकतात. नंतर चार्जशी रिलेटेड, डिस्ट्रीब्युशनशी रिलेटेड बोलायला आपल्याला, पण त्याच्या आधी मी एक ड्रॉपलेट्स बद्दल पण डिस्कशन करून घेतलं. ड्रॉप्स बद्दलचं डिस्कशन. एक मर्क्युरी ड्रॉप आहे आणि तो मर्क्युरी ड्रॉप जो असेल त्यावरचा चार्ज Q आहे आणि या मर्क्युरी ड्रॉपचा रेडियस R आहे. नंतर हा स्प्लिट झाला लार्ज नंबर ऑफ n नंबर ऑफ ड्रॉपलेट्स मध्ये, प्रत्येकाचा रेडियस R असेल आणि असे n नंबर ऑफ ड्रॉपलेट्स आहेत. याचं पोटेन्शियल V होतं, तर याचं पोटेन्शियल किती, हा सिंपल क्वेश्चन आहे. याचा कपॅसिटन्स C, तर याचा कपॅसिटन्स किती. आता लार्जर स्मॉलर म्हणूया. तर सगळ्यात पहिले यांच्या रेडियसचं रिलेशन जर म्हटलं आपण, तर 4/3 πr3, याचा व्हॉल्यूम 4/3 πr3 इज इक्वल टू
n नंबर ऑफ टाइम 4/3 पाय आर क्यूब, म्हणजे व्हॉल्यूम इक्वल टू व्हॉल्यूम दाखवला असता तर आर इज इक्वल टू n पॉवर 1/3 टाइम्स स्मॉल आर, हे रिलेशन लक्षात ठेवा. आता कपॅसिटन्स ऑफ लार्जर म्हटलं तर 4πε0 कॅपिटल आर आणि स्मॉलर जर म्हटलं तर 4πε0 स्मॉल आर. यांच्यामधल्या रिलेशन्सला जर बघितलं आपण सी लार्ज डिवायडेड बाय सी स्मॉल, तर कॅपिटल आर डिवायडेड बाय स्मॉल आर म्हणजे n पॉवर 1/3. तर कपॅसिटन्स ऑफ लार्ज n पॉवर 1/3 टाइम्स इथे CS. चेक करून घ्या एकदा. पोटेन्शियलचा फॉर्म्युला असतो 1/4πε0 म्हणजे त्याला कॉन्स्टंट के म्हणूया, Q डिवायडेड बाय आर. हे लार्ज करता. स्मॉल करता 1/4πε0 जो काही असेल त्यावरचा चार्ज, ठीक आहे, जो काही असेल समजा चार्ज Q डिवायडेड बाय स्मॉल आर. आता कॅपिटल Q इज इक्वल टू n टाइम स्मॉल क्यू, कारण कॉन्झर्वेशन ऑफ चार्जेस आहे. चार्ज तर डिस्ट्रीब्यूट झाला व्यवस्थित, म्हणजे तुम्ही याला लिहू शकता K, Qच्या ठिकाणी Q डिवायडेड बाय n आणि स्मॉल आर जो होता तर स्मॉल आर इज इक्वल टू आर आणि इथे n पॉवर 1/3. बाकी KQ बाय आर ची व्हॅल्यू तुम्हाला V लार्ज मिळतच असेल. सो V लार्ज है ना, n पॉवर 1/3 आणि खालचा n वर गेला -1, म्हणजेच V लार्ज इंटू n पॉवर -2/3. सो V लार्ज इज इक्वल टू n पॉवर 2/3 टाइम्स V स्मॉल. तर थोडस यावर सुद्धा आपल्याला फोकस करावं लागेल. ज्या कपॅसिटरच्या प्लेट्स आहेत, कपॅसिटरच्या ज्या प्लेट्स आहेत त्या प्लेट्स पॅरलल प्लेट्सवर किती चार्ज म्हणजे एनर्जी किती असू शकते, आणि तर एनर्जी स्टोर्ड इन पॅरलल प्लेट्स, एनर्जी स्टोर्ड इन पॅरलल प्लेट्स इज इक्वल टू किती मिळतं बेटा माहिती आहे, हाफ ऑफ CV² किंवा Q² 2C किंवा आणि काय आठवते का तुम्हाला, हाफ ऑफ CV² Q² 2C हाफ ऑफ QV. बरोबर आहे का, चेक करा. येस, हाफ ऑफ QV आहे का. हो की नाही. आता क्वेश्चन काय लक्षात घ्या, काय करतात की ह्या ज्या पॅरलल प्लेट्स आहे ह्यांना जेव्हा इथे कनेक्ट करतात सेलला, या सेलचा EMF E आहे. जसं मी इथे स्विच क्लोज करतो यातनं चार्ज Q फ्लो होतो आणि चार्ज Q फ्लो होऊन इथे चार्ज Q येतोय आणि इथे चार्ज -Q असतो. म्हणजे या सेलने किती चार्ज प्रोव्हाइड केला, सेल प्रोव्हाइडेड चार्ज कैपिटल Q. So work done is equal to work done by cell is equal to or work done by battery is equal to चार्ज मल्टीप्लाय बाय पोटेन्शियल डिफरन्स किंवा फील्ड. आता EMF आहे तर Q इंटू EMF E. पण जेव्हा फुल चार्जिंग होतं तर फुल चार्जिंग होतं त्यावेळेला Q आणि इलेक्ट्रिक फील्ड आणि V तर सेम असेल, त्यामुळे तुम्ही QV देऊ शकता. कारण जेव्हा फुल चार्ज होते तर याच्या अक्रॉसचं पोटेन्शियल आणि हे EMF हे दोन्ही सेम होते, त्यामुळे तुम्ही त्यावेळेला बोलू शकता. कारण करंट फ्लो होत नसेल त्यावेळेला पोटेन्शियल डिफरन्स इज इक्वल टू EMF असतो. तर तुम्हाला मिळाला इथे QE इज इक्वल टू Q टाइम्स V. QE इज इक्वल टू Q टाइम्स V, राइट. ठीक आहे. तर बट एनर्जी स्टोर्ड इन कपॅसिटर, तर तुम्ही इथे फॉर्म्युला बघा, हाफ ऑफ QV आहे, दस हाफ QV एनर्जी लॉस्ट ॲज हीट. असं का होते तर याच्या मागचं रिझन बघा, याच्या मागचं रिझन हे आहे की इंटिग्रेट जेव्हा आपण करतो तर हे इंटिग्रेट करून आन्सर काढलेलं असते. तुम्हाला डेरिवेशन आहे,
इंटिग्रेट करून तुम्ही हे आन्सर काढू शकता हाफ ऑफ क्यूव्ही. तर तुम्हाला जे ओव्हरऑल लक्षात ठेवायचं आहे ते असं की सेलने क्यूव्ही एवढी एनर्जी दिली आणि स्टोर्ड मात्र हाफ ऑफ क्यूव्ही झाली. त्यातल्या त्यात जो आता मी इम्पॉर्टंट पॉइंट सांगतोय इथे सगळ्या एक्झामसाठी, जेई नीटसाठी एक कपॅसिटर घेतला ज्याला मी चार्ज केला आणि याच्यावर चार्ज केलं, याचा समजा चार्ज Q1 आहे आणि याचा कपॅसिटन्स C1 आहे. चार्ज Q1 च्या ऐवजी याचं पोटेन्शियल देण्यात येतं V1. दुसरा कपॅसिटर आहे, याची कपॅसिटी C2 आहे आणि याचं पोटेन्शियल V2 आहे. क्वेश्चन लक्षात घ्या काय काय की हा जो कपॅसिटर आहे याची पॉझिटिव्ह प्लेट आणि याची निगेटिव्ह प्लेट दुसऱ्या कपॅसिटरला जॉईन करायची. पॉझिटिव्ह प्लेट निगेटिव्ह प्लेट म्हणजे जॉईंड पॅरलली. पण जेव्हा दोन कपॅसिटर पॅरलल मध्ये जॉईन करतो तर तेव्हा पोटेन्शियल डिफरन्स सेम असायला पाहिजे, म्हणजे व्ही कॉमन इज इक्वल टू. तर चार्ज कॉन्झर्व्ड असल्यामुळे तुम्हाला इथे फॉर्म्युला मिळेल C1V1 प्लस C2V2 डिवायडेड बाय C1 प्लस C2. हे सगळ्यांनी लक्षात घ्यायचं. C1V1 प्लस C2V2 डिवायडेड बाय C1 प्लस C2. पण बघा ही फर्स्ट कंडिशन काय, लाईक कनेक्शन कसं आहे, लाईक आहे. लाईक कनेक्शन म्हणजे काय, पॉझिटिव्ह प्लेट ऑफ वन कपॅसिटर कनेक्टेड टू पॉझिटिव्ह प्लेट ऑफ अदर कपॅसिटर. आणि यामध्ये लॉस ऑफ एनर्जी 1/2 C1 C2 डिवायडेड बाय C1 प्लस C2 इन ब्रॅकेट V1 मायनस V2 चा ब्रॅकेट स्क्वेअर करायचा. लॉस, एनर्जी लॉस हाफ C1 C2 बाय C1 प्लस C2 इन ब्रॅकेट V1 मायनस V2 चा स्क्वेअर करायचा. नंतर दुसरं कनेक्शन असते अनलाईकचं. अनलाईक मध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह असं कनेक्शन दिलं असेल तर व्ही कॉमन मॅग्निट्यूड मध्ये C1V1 मायनस C2V2 डिवायडेड बाय C1 प्लस C2. C1V1 मायनस C2V2 डिवायडेड बाय C1 प्लस C2. तुम्हाला डिसिजन घेण्यात मदत काय होते ते सांगतो मी तुम्हाला. ज्याचं पोटेन्शियल जास्त असेल, ज्याचं पोटेन्शियल किंवा ज्याचा सीव्ही प्रॉडक्ट जास्त असेल, म्हणजे समजा खालच्याचा सीव्ही प्रॉडक्ट मोठा आहे तर ही साईड पॉझिटिव्ह काम करणार. ज्याचा सीव्ही मोठा आहे त्याची जी पॉझिटिव्ह प्लेट आहे तो टर्मिनल पॉझिटिव्ह असेल. मग आता लॉस किती, तर हाफ ऑफ C1 C2 बाय C1 प्लस C2 V1 प्लस V2 ब्रॅकेटचा स्क्वेअर करायचा. हे क्वेश्चन्स आहे आपल्याकरता इम्पॉर्टंट. आहे. एखादा चार्ज ट्रान्सफर वाला जर मिळाला मला क्वेश्चन तर तो मी जरा प्रयत्न करतो. दोन मिनिट. ठीक आहे, मी जनरल तुम्हाला एक्सप्लेन करतो इथे. की समजा अशी एक अरेंजमेंट दिलेली आहे. हा एक सेल दिलेला आहे आणि खूप सिम्प्लिफाईड मी आणतो. दोन कपॅसिटर आहे C1 आणि हा दुसरा कपॅसिटर आहे C2.
तर इथे समजा एस, सो फर्स्ट केस एस ओपन आणि सेकंड केस एस क्लोज्ड. तर क्वेश्चन असा असतो की हाऊ मच चार्ज फ्लोन थ्रू बॅटरी, हाऊ मच चार्ज फ्लोन थ्रू बॅटरी. तर काय करायचं बघा, लक्षात घ्या. एस ज्या वेळेला ओपन असतो त्यावेळेला हे दोन कपॅसिटर जे आहे ते एक काम करूया आपण, C1 C2 च्या ऐवजी एक एक्झाम्पल म्हणून याची कपॅसिटी सी घेऊया, याची कपॅसिटी सीज घेऊया. चालेल, सी आणि सी घेऊया. तर इफेक्टिव्ह कपॅसिटी जी असेल हे दोघं सिरीज मध्ये असल्यामुळे C1 C2 डिवायडेड बाय C1 प्लस C2 म्हणजे C² डिवायडेड बाय 2 झाला असता, म्हणजे सॉरी 2C म्हणजे C/2 झाला असता. करेक्ट आहे का चेक करा बेटा. तर Q इज इक्वल टू CV, म्हणजे ह्या दोघांचा मिळून एक सिंगल कपॅसिटर जर झाला असता, म्हणजे दोघांना मी CS नी जर रिप्लेस केलं असतं आणि बॅटरी तीच ठेवली असती, तर चार्ज असता CS इंटू व्ही म्हणजे C/2 इंटू व्ही, याला Q1 म्हणतो. आता ज्या वेळेला मी S क्लोज करतो, तर S क्लोज केल्यामुळे झालं काय की हा जो कपॅसिटर होता आणि हा जो कपॅसिटर होता, तर याला जर असा मी डायरेक्ट कनेक्ट करून दिला, तर डायरेक्ट कनेक्शनमुळे प्रॉब्लेम असा झालाय की हा शॉर्ट झाल्यामुळे दुसरा डिस्कनेक्ट झालाय. डिस्कनेक्ट झाल्यामुळे फक्त एकच कपॅसिटर आता आहे आणि व्ही, सो Q2 इज इक्वल टू CV. तर आता काय झालंय, Q2 इज इक्वल टू CV पण Q1 इज इक्वल टू C/2 व्ही. या दोघांचा डिफरन्स करायचा, फायनल मायनस इनिशियल करायचा. Q2 मायनस Q1 जर केला तर CV मायनस CV/2 म्हणजे हाफ ऑफ CV. ह्या जो नंबर मिळेल, हा जो नंबर मिळतो तुम्हाला एवढा चार्ज, हा जर पॉझिटिव्ह मिळाला, इफ पॉझिटिव्ह, देन बॅटरी सप्लाय चार्ज, आणि जर हा निगेटिव्ह असला, बॅटरी सॉरी चार्ज इज सप्लाइड टू बॅटरी. दोघांमधला फरक लक्षात आलाय. बॅटरी सप्लाय चार्जेस, बॅटरी चार्ज सप्लाय करते, पण इथे चार्ज इज सप्लाइड टू बॅटरी म्हणजे त्या कपॅसिटरवरून चार्ज एक्स्ट्रा बॅटरीमध्ये चालला जाईल. तर या पद्धतीने तुम्हाला डिसिजन घ्यायचे आहेत कपॅसिटरशी रिलेटेड. आता बरेचसे क्वेश्चन्स असे आहेत की जे सिरीज आणि पॅरलल मध्ये असणार, सिरीज आणि पॅरलल मधले असणार. त्यामुळे सिरीज पॅरलल साठी ठीक आहे, आपल्याला ते करता येईल. नंतर आणि एक क्वेश्चन जो असतो जो पॅरलल प्लेटशी रिलेटेड असतो, जो इलेक्ट्रिक फील्ड मध्ये घ्यायला पाहिजे होता. समजा अशा प्लेट्स आहेत, अशा प्लेट्स आहे, यावर समजा 3 कुलम चार्ज आहे, यावर 2 कुलम चार्ज आहे. ह्या प्लेट्स मी जरा व्यवस्थित दाखवतो, बघून घ्या. हा इम्पॉर्टंट सेक्शन आहे, शॉर्टकट मेथड आहे, शॉर्टकट मेथड. 3च प्लेटवर काम करूया, चला ठीक आहे. यावर चार्ज मी समजा एक एक्झाम्पल म्हणून देतोय, समजा यावर चार्ज आहे 3 कुलम, यावर चार्ज आहे 2 कुलम आणि यावर चार्ज आहे 4 कुलम. क्वेश्चन असा असतो की तुम्हाला चार्ज डिस्ट्रीब्युशन सांगायचं आहे. चार्ज डिस्ट्रीब्युशन इन अँड आउट ऑफ प्लेट, प्रत्येक प्लेटच्या आत आणि बाहेर काय करायचं. तर तुम्ही एक काम करायचं, सगळ्या चार्जला ऍड करा, त्याला डिवायडेड बाय 2 करा. किती झाला, याला समजा मी 4च्या ऐवजी 5 घेऊन बघतो, म्हणजे हा 5 6 7 8 9 10 म्हणजे इथे 5 आला असतं, बरोबर आहे. 5 कुलम. काय केलं लक्षात घ्या, फर्स्ट स्टेप, ऍड ऑल चार्जेस अँड डिवाइड बाय 2. बरं, इथे जर 3च्या ऐवजी 5 प्लेट्स असत्या तर, 5 प्लेट्स असत्या, 6 प्लेट्स असत्या तर तरी डिवायडेड बाय 2, 10 प्लेट्स असत्या तर तरी डिवाइड बाय 2. आता करायचं काय, 5 कुलम इज ऑन outer side
ऑफ प्लेट वन फर्स्ट अँड लास्ट, फर्स्ट अँड लास्ट, म्हणजे हा जो +5 आहे तो इथे +5 द्या आणि इथे +5 द्या. मग आता काय होणार, हा प्लस इथे तर 3च असायला पाहिजे होता, इथे 3च असायला पाहिजे होता, पण इथे +5 आहे म्हणजे इथे -2 असायला पाहिजे. बघा बरं या दोघांचं ऍडिशन +3 राहते का. आता हा जो -3 असतो हा बरोबर आतमध्ये +2 इंड्यूस करतो. आतल्यात -2 इंड्युसेस +2 हे दाखवायचं +2. आता +2 इंड्यूस झाला, इथे पण +2 आहे म्हणजे इथे किती पाहिजे, 0 व्होल्ट पाहिजे, सॉरी 0 कुलम पाहिजे, कारण जर तसं केलं तरच इथे 2 कुलम राहील. इथे 0 आहे तर इथे सुद्धा 0 कुलम राहील. आता इथे 0 आहे तर 0 + 5 राहिला. बघा बरोबर मिळाला आन्सर, हा इंड्यूस करतो. जर दुसरं एक एक्झाम्पल ट्राय केलं तर बघा बरं पटापट मला सांगा, तुम्ही ट्राय करायचं. समजा याला मी 2 कुलम 4 कुलम आणि 8 कुलम असे चार्जेस दिलेत. तर मला समजा ही प्लेट ए, बी, सी आणि डी, मला सांगा पटकन इथला आणि इथला चार्ज किती. फर्स्ट आणि लास्ट वाला या दोघांच्या एंडला किती किती चार्ज राहतो. व्हेरी गुड, 8 कुलम राईट. आता इथे 8 आहे तर इथे 2च पाहिजे होता, म्हणजे इथे किती असेल आतमध्ये सांगा आता. -6 कुलम करेक्ट आहे का. व्हेरी गुड, -6 म्हणजे इथे किती असणार +6, कारण हा इंड्यूस करतो ना, हा इंड्यूस करतो, इंड्यूस अपोजिट चार्ज इंड्यूस करतो. आता इथे +6 आहे, +6 कुलम आहे तर इथे किती असणार सांगा. व्हेरी गुड, -4 कुलम असेल, इथे मायनस असेल तर इथे किती असणार +4 असणार. बरोबर आहे, हा +4 आणि हा 4 म्हणजे इथे किती असायला पाहिजे. व्हेरी गुड, 0. तुम्हाला बरोबर आलाय बघा, हा 0 आहे तर इथे पण 0 असेल आणि हा 0 असेल आणि हा 8, बरोबर तसं मिळतं. म्हणजे कॅल्क्युलेशन तुम्हाला इथे पटापट मिळू शकतात. तर ह्या टाईपचा क्वेश्चन समजा आला तर तुम्हाला फार काही म्हणजे बघा लक्षात घ्या, हे सगळं सॉल्व्ह करताना गॉस थेरमचा वापर करून सॉल्व्ह करायचा असतो, बट ही एक शॉर्टकट मेथड आहे ज्याच्यावर तुम्ही लक्ष ठेवायचं आहे. ओके ठीक आहे. मला एक सांगा, एक सगळ्यांना विचारतोय मी, 11th स्टँडर्डचा रे ऑप्टिक्स सुरू करणार आहे. किती लोकांना पाहिजे, म्हणजे पुढचे 15-16 दिवस ते रे ऑप्टिक्स चालणार आहे त्यांचा. किती लोकांना रे ऑप्टिक्स पाहिजे. रे ऑप्टिक्स, मिरर, लेन्स कॉम्बिनेशन, ठीक आहे. हे कॉन्सेप्ट 11th स्टँडर्डचे, पण घेताना मी जेई नीट प्रमाणेच घेणार आहे त्यांचे सगळे, बोर्ड प्रमाणे नाही, जेई नीट प्रमाणे. ठीक आहे. तर हे जे असतील ना ह्याला एक्स्ट्रा अटेंड करायला सुरू करा, कारण इथनं पुढे मी रिव्हिजन सुरू करतोय, एक्स्ट्रा रिव्हिजन सुरू करतोय. आपले 3 चॅप्टर राहिलेत ते मुद्दाम पेंडिंग ठेवलेत मी. तर रे ऑप्टिक्स वाला मी करून घेतोय, त्याला एक्स्ट्रा बसा. आणि जे राहिलेले पेंडिंग असतील त्यांचं व्यवस्था काय करायची मी ऑफलाईन शिकवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर त्याच्याकरता बॅचेस बघतोय मी, तुम्हाला तसं ऑप्शन देईल त्याप्रमाणे सुरू करूया. फक्त एक अंदाज घेणं सुरू आहे, कारण बाकीचे लोक जवळपास 8च्या आतमध्येच क्लास बंद करून टाकतात, सकाळी 8च्या आत. त्यामुळे होतं काय फायदा की कॉर्पोरेशनची लोक कोण नसतात, त्यामुळे काय अडचण येत नाही. बघूया, ठीक आहे. थांबवतो मी. नेक्स्ट टेस्टचं जे असेल, नेक्स्ट टेस्टमध्ये कपॅसिटन्स आहे हे लक्षात ठेवा, त्यामुळे कपॅसिटन्सचं प्रिपरेशन सुरू करा. मी आज किंवा उद्यामध्ये जेईची पण टेस्ट एक डिक्लेअर करतोय तशाच सिलेबसशी रिलेटेड, त्याचा पण प्रिपरेशन सुरू ठेवा. आता लेक्चर मंडेला होईल आपलं.